जास्त बोलू नको. काय आणले? गाढव. माझ्या उडवाया तरी झाडा शब्द विचारित ना कशाला. अगे हे गाढव कशाला आणले विचारले तू. अगे हे गाढव पैसे आहे का ते? अगे रस्ते चालू दे माणूस भेटा मला देऊ कुणी गाढव. 15,000 रुपये देऊ गाढव आणले. हे दुसरं 4 रुपये आला ते म्हणतो तू चांगले आणत तुझी म्हणून हे गाढव घेऊन आला. एवढं 15 वर्षात मला मायेने फिरवली असती का आपला 12 पोरं झाली. हे बाहेर असून ते गाढव बाहेर तू गाढ वाढू नको. कसं काय गाढव काय त्या माणसाने सांगितलं संध्याकाळी 12 वाजताच्या पाठीत डोकं घेऊन झोपायचं आणि नुसतं पदर लावायच्या भट्टी चालू झाली का नुसतं असं पद पैसे पडत आहेत. हा अरे खरं सांग तुला. तू एक काम कर तू आतमध्ये जा निवांत झोप. मी तुला 12च्या घंट्याला उठवतो. मोठं पोतं घेऊन यायचं आणि पैसे भरून घ्यायचं. मग दागिना कर याला द्यायचे नाही. दिले 15,000 रुपये. 15,000 दिले. तिची वट 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 चालली. जातो निवांत झोप आणि पिशवी घेऊन तुला हात मार द्यायची. हा निवांत झोप. हा आतमध्ये जा. हा असं पालत झोप. झोपायचं कसं तुला कळत नाही अजून मसाला. झोपायला निघाली तिकडे कुठं निघालाय. हो काय प्रयत्न करू काय राव समोर हाताय तुम्ही बघितले चालतो. हो तू झोप निवांत झोप. हा झोप झोप. तू उभे झोप होती काय. 12 वाजल्याच्या पाठी डोकं ठेवायचं आणि मग भरती चालू होती. भट्टीचा आवाज ऐकून मग पैसे पडायचे. धाडूस व्हायला लागली. मग नक्कीच भट्टी आत नाही चालू आहे. पदर लावून गवत त्याच्या आल्या पदर गाडा पैसे आले पहिल्यांदा ऐकले. त्या माणसाने सांगितले चांदोळी रुपये आपले चांदोळी रुपये हिरबुळ काढले. काळूबाईला सांगवतो लेटी काळू ए काळू काळू काळू. हा 12 वाजते. हा हा तू पंचायती वस्तूला घरातल्या लक्ष्मीचा हात लागावा. बरोबर आहे का नाही. घरची लक्ष्मी चांगली असते. तुमच्या याला काय ते पैसे हारायचं नाही. मी त्याच्या पाठीवरून हात फिरवते. बाबा किती पैसे हात येते. तुम्ही काय काळजी करू नका. मी पाठीवरून हात फिरव नाही तर पोटाला सरशील. नाही नाही बघते ना मी पाठीवर हात फिरवतो तर मग पहिलं करते. मग वाटले का पदर लावायचं भाऊ पदर लावायचं. काय झालं पिवळं पिवळं टरंगाला काय बोलले. ते मगाशी माझ्या वय असं टरंगाले. पैसे हागलं नाही वाटतं. माझ्या हातात आता पैसे पाहिजे. गाडा पैसे हातात तुम्हाला सांगितलं
संध्याकाळी देतो. संध्याकाळी मला आता जाता म्हणलं ना मी मगाशी. कोणाला? आता ते पाहुणे तर हजवीत म्हणून. साडू साडू तुमच्या पाया पडतो. पाया पडू नये. आता मी उतारा नाही करत. पैसे द्या. अरे, अरे, खरंच माहिती. पैसे काढ, पाय, पाय. पाय पडा माझ्या. हे भाऊ सांगा कोणतरी पुढे मग पुढे आपले दरवाजा बाबा. हे मला म्हणलं नाही 15,000 रुपये पाहिजे, सांगा. तू सासरा आहे, असं काय करते येड्यावानी? सासऱ्याला मी सांगते, तुला सांग. माझ्या 15,000 टाक. तुला देतो संध्याकाळी आणून देतो संध्याकाळी. संध्याकाळी आणून देतो नाही मग हा आणून देतो ते गाडा नाही हाकलं पैसे. तुम्हाला पैसे हाकवीन मी आता. बरं का? राहते मी आता. बाबू सांगून ठेवते. हा येऊ का आता? आता परत काय नाही ती जाते म्हणजे ना. म्हणजे येते. हा ये पैसे पाहिजे तयार. हा नाही तर बघा मग. हा चालले. कवा जायचीच माझी गेलो राहते. अरे का 15,000 रुपये देता का तुम्ही माझा तुला पैसा? झटका येतोय का तुझ्या वेळेस तुझी आई बाळा ती कुठं रेल्वेमध्ये झाली होती का हा बाबूने तुझ्या दिले होते काय आता तू कशाला येते माझा बावले जा ना अयो हे बसाडा डचकाते हा डचकाते जा हिला हागत मध्ये फुटी गेले कुठे गे हे पैसे कुठून हागत येतो ठोकी तुम्ही जा हिला तिच्या हा अरे बायकोनी मरणाचा मारला मित्राला सांगितलं पैसे हागत आहे बायकोनी मला चौपटला आता मित्राला सांगतोय पैसे हागत मरू दे जाऊ दे जोडीदार काय लबाड रे तू अरे 15 दिवस झालं गाडा घेऊन बसला इकडं माझ्या बहिणीच्या लग्नाचं करायचं काय ना मला पैसे नकोत का तुला टायमिंग कोणी सांगितलं एवढं 15 मिनिटं नाही झाली 15 दिवस निदान वहीच्या पानात तरी बोलत जा अरे वहीच्या पानात गाडा तू गाणं ना का हे गाडा पैसे आले बायकोला आनंद झाला तिने वाटला लावली लावली पटापटा मुक घेतले का मला तुझी बायको जरा प्रेमळ दिसती नाही प्रेमळ नुसतं अंगाला हात लागला तरी तुझा एवढा मोठा काल सुचवतोय तिला 3 बल्ब लावून बघ इतर दिसत नाही मला खावा असं ना बरं तू एक काम कर ते गाडं माझ्या ताब्यातून तू निघायचं बघ कारण आता मला पैशाची गडबड आहे आता बस आता हे गाडा आपल्याला मिळाले हे आगत आहे दिवसाला 1000 रुपये मंडळी विचार करा अहो दिवसाला 1000 रुपये महिन्याचं झालं 30,000 आणि 31 दिवसाचा महिना असला तर 31,000 आता असं करतो हे गाडा आपण विकत आणले असं बायकोला सांगायला पाहिजे पण बायको घरामध्ये एका गेली कुठं गाड चौकशी करून बघतो अगं विद्या ए विद्या पळ लवकर पळ तुम्हाला बायकांना काय अक्कल आहे का नाही नवरीच्या अंगावर हात टाकतात ते बी एवढं गाड्या बघून घरात मारा ना तुम्हाला आम्हाला काय मारायचे ते का बाहेर मारिता ते बाकीचं जाऊ दे तुला एक आनंदाची खबर सांगणार आहे आज एक गाढव घेऊन आलोय गाढव माझ्या उडवायला अरे गाढव काही साधं गाढव नाही देवगुणी गाढव आहे देवगुणी दिवसाला 1000 रुपये हागात आहे पैसे हागात आहे पैसे त्या आईला सकाळी इकडच्या बाजूने उभं राहायचं तर बायांच्या बाजूला जाऊन उभं राहतो काय मग देवगुणी गाढव आहे तू आता एक काम कर तुला पैसे पाहिजेत ना किती 1000 दिले मला तू गाढवाच्या रात्रीचं पासून तू खाते म्हणून मी शांत आहे त्याला मारित नाही ते एका टोल्यात खालास केला असतं ते जाऊ दे तुला तुम्हाला 15,000 दिले ना हे तुला 15तून 31,000 रुपये देतो एक काम कर पहिलं मी सांगते या गाढवाला खायला घेऊन ये एक वाफा घास घेऊन ये आण लवकर चाल लय टायमिंग करू नको हरभरा डाळीचा डबा घेऊन ये लवकर बरं 2 निर्माचं पुढं गाढवाला सांगितले त्या माणसांनी निर्माचं पुढे टाकून पाणी पाजा जा घेऊन ये आता एक काम कर सगळे झालेले पाणी पाणी आणि पाणी राहिलं महत्वाचं पाणी हे पाणी
आता एक काम कर, आता त्याला खादड बरोबर दिलेली आहे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे तू आता जा. मी आता झोपतो आणि एकदा मशीन चालू झालं, आवाज का चारचूस यायला लागला, मी तुला बोलवीन. तो येता नाही ना पोतेच घेऊन यायचं. हा बस लवकर. तू पैसे मशीन चालू झालं का तुला हाका मारतो. तू जा जा जा. हा जा. त्या माझ्या पायाच्या मागं पळतो. बस आता या गावाला त्याची काय खादट होती तेवढी दिलेली. आता मी झोपतो आणि 12 वाजले मशीन काय एकदा चालू झालं, मग पैशाची चंगळच आपल्या मंडळी. ढाकूस आवाज ऐकला ना तुम्ही सगळ्यांनी ऐकला ना. नक्की मशीन चालू झालं. आता एक काम करतो, वन झाला येतो आणि मग पैसे घेतो. मशीन चालू झालं, आता पैसे पडायला सुरुवात होईल. पैशाच्या नादामध्ये नवीन शर्ट फाटलं राव. जाऊ दे मोरते, पैसे मिळाल्यावर नवीन शर्ट घेता येईल. बस आता पैसे बघायला लागेल. अरे 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 हे गाव काही पैसे हागले नाही. हे गाव नुसतं टाळलं. आता एक काम करतो, माझ्या बायकोला बोलवतो, तिला पोत लावायला सांगतो, कारण तिचा भरोसा नाही माझ्यावर. अगं विद्या, पैसे तुला काय करायचं? तू पोत घेऊन येता लवकर. हा नाही तर नुसता पदर लाव, पण मशीन चालू झाल्यावर लाव, नाही तर अगोदरच लावशील. हा मग चांदवडी रुपये आहेत ना त्याच्यात. नाही तूच बघ आता. तू नाही, मी एकदा बघितलंय, तूच बघा. अरे काय का पैसे आगत ते नुसतं जाण गाळले. मला काय सांगायचं नाही, मला 12,000 पाहिजे. आताच्या आत्ता लगेच, आताच्या आत्ता लगेच 12,000 दिली तर बरं, नाहीतर त्याला माझ्यावर यायचं नाही. एक काम कर, तुला आज संध्याकाळी 12,000 देतो. तुझा तुम्ही जर 12,000 नाही दिला हा. तर घरात घेणार नाही. असं ना, असं ना, तुझा आता जा. काय सांगितलं त्याला? तुला सांगितलं ना संध्याकाळी पैसे देतो म्हणून. तुझा आता 12,000 अरे देतो बाबा संध्याकाळी. तुझा त्याशिवाय आहे माझी, आणि त्याची तर तुम्ही बघितलीच. नुसती काय काकडी किती तिकडं तर इथं तरी जरा शांत वातावरण आहे. हा आता जोडीदाराला कसं फसवले गाडवानी आणि मला या पैसे आगले बायको मला आगवायला. मग मायने मुक नव्हते घेत, मग मला चिमटावलं होतं. तुझ्या गालावर मला कळलंच होतं बरं. लय माणसात हानीतीवाला ती मुरली आली. त्या माणसाने आपल्याला बसवलं, त्यांनी सांगितलं 30,000 रुपये त्यांनी 11 पैसे आगले 11 मारायचा. हा एक काम करू, त्या माणसाला जाऊन ते येऊन पैसे भरून घेऊ. एक काम कर, चल पाहिलं त्याच्याकडे चालायला. चल लवकर. टायमाला देवाच्या घरी 1,000 रुपये. आता मुंबईच्या माल पुणे जाऊन आता गाड पुढे पैसे आले द्यायच्या बापाने पाहिलं तर. पण 30,000 भेटते. बायकोला बोलून घेतो. का पदर कर पदर. 30,000 रुपये. 25,000चे आपले 25 रुपयाचे 25,000 तुम्ही आणणार होते. 30,000 आणले. गाड विकलं. हे गाड कोणी 50 रुपयात घेतलं नसतं. नाव गाडोचे एवढे पैसे कसे काय आले? अगं मुंबईचा मॉल पुण्याचा भामट्याला फसवलंय. त्यांना म्हणलं हे देव काढावे, रोज 1,000 रुपये आगत असतं. तो 25 रुपये दिसते का? एक गेली तिथे 1 रुपये घातला आणि बसलो मोठी. त्यांना वाटलं खरंच आगत आहे का? 30,000ला इकलं नेलं ते. गाडो पुढे ठाकरेला ऐकलं का? पैसे आगल्याला ऐकले का? डोके पाहिजे नाही माझा. आपण आता खरं माहिती झालं ते तुम्हाला सोडतील का? तू येणे घेऊ नको. ते आले मी त्यांना घरी घेऊन ये. मला नाव काय चहा कर. म्हणायचं मी करणार नाही. याचे 30,000 रुपये दे, येणार नाही.
मला आलो तुला बोलायचं म्हणजे भांडायचं मला सांग भांडायचं आणि भांडायला लागली की काठी आधी तुला झोपायची जातो कुठं अशी डोक्याला काठी लावली ती सुरवर पडायचं नाक सुरबर करायचे स्वारपर करायचा मारायचं नाटक करायचं नाटक करायचं नाटक करायचं एकदा तो मारायचं नाटक केलं स्वारपर करून घेतला पोलिसाला बोलतो ना भाडव्याला ताब्यातच देतो ते आणि मग मी तसं करायचं पडायचं नाही मग मी एखादं मंत्र बोलत मंत्र बोललो 1 2 3 म्हणलं की उठायचं माझ्या पाया पडायचं आणि चहा करायला जायचं एवढाच वेळ एवढंच करायचं एवढ्या भाडव्याला सुंदर ते ध्यान उभारी ठेवली रगतावरी ठेवून या तुझ्या रगला कसे पितांबर आवडे निराकार हे विधान मखर कुंडलाच्या पती श्रवण पैसा काढ गाडा रुपये हवे नाही का आई शपथ काढावं नाव नको ह्यो आणून आज सांगितलं. अरे तुम्ही त्याच्या खाते चुकला असेल तुमचं हा मी याला पैसे दे पहिले आम्ही खाते पिते त्याला बरोबर दिलं होतं पण ते काही पैसे आगले नाही बोल काढता ते मारायला लागले ते तुम्हाला पैसे पाहिजे किती 30,000 चला काय रे अलका काय रे तुझी बहीण आहे का माझी बायको आहे. हे अलका हा माझे मित्र आहे मी आता 1 तासाने आले? येणार. मित्र आणि इकडे कशाला आले सकाळी सकाळी मित्र कुत्रे कुत्र्या म्हणाली. कुत्रा म्हणते ना नाही ती म्हणली काय तुमच्या म्हणते? मित्राला कुत्र चावला पाळलेलं कुत्रे मला असं करायचंय सकाळ सकाळ उठायचं लोकांची दारं पूजा फिरायचं त्या पुढच्या मेल्यांना काही काम धंदा आहे का? म्हणाली म्हणजे शिवी नाही गेले नाही म्हणाली ती म्हणजे तुमचे मित्र बियर गाडीने आले का एसटीने आले वाळूच्या ट्रकवर बसून यांना चहा कर कुणाला? या तुमच्या मित्राला हा. आणि याच्यासाठी चहा करायला आणलंय माझं थिएटर काय हो यांचे 30,000 रुपये द्यायचे अहो, ते तुम्ही बघून घ्यायचं 30,000 काय मला दिले मी नाही नवरा असं. असे नवरा मी ओळखत नाही रे हा? हा म्हणजे आज शिरणावर ओळखत नाही नाही रे मित्राच्या एकदम हार तुला काय मी ओळखत नाही मित्रांना मी तुम्हाला मी जो बायला तुझा बसता हे मला दाखवायचं नाही तसलं असं? माझं नादाला लागायचं नाही तुला येड लागले का नाहीचे आता नाही पण मार तू काय बाईला मी दुसऱ्याच्या नावाला सारख्या नावाला नाही मिळाली गडी ती खरे आपण बायकोचे एक शब्द ऐकून घेत नाही त्याच्या थोपाटीत खलास केली का नाही खलास मग ए ते पडले बेस बघ आपण मारायची काय करायची नव्हतं पाणी तर नव्हतं आपण नाहीचे आता. त्याचा अपमान करायचा नाही जोडीदार हा. आज त्याने त्याची बायको खरंच मारली येडे टोक्यात श्वास बंद झालाय ते सगळं बोल ए भाऊ आपण असं अरे पण नवरा बायकोचं भांडण प्रत्येकाच्या घरी होत आहे तुमच्या बायाच्या जातीने डोक्यावर बसायचं नसतं माहिती का आपण तिच्या एवढं मारित्यात का बोल इथून फाट्यावर गाडी किती वाजता आहे बरोबर असं करू गाडीच्या नादीच लागायचं नाही आता पाय पायी निघू नाही पाय आडवून हाणतील बाई खरंच मेली हे बाबा ती बायको मेली ना काय मेली बायको मेली मेली ना काय आता ते डोळे वाचून मेली थांबा. काय होतं हॅलो हा पोलीस स्टेशन हा लवकर या हे 2 मुंड माझ्या घरात दिसले माझ्या बायकोवर बलात्कार करून तिचा फोन केला माझ्या आई बायला डोळ्यांनी बघितलं ना रे काय फोन केला आता का बोलतो तो मार दिला परत या हा मोठे साहेब लवकर गाडी घेऊन या तोपर्यंत घरी जाऊन येत नाही कशाला बोलते बाबा आम्ही काय केले ते पैसे नको आम्हाला पण आमच्या आळी घेऊन येतो काळजी करू नका माझी बायको आहे ना तिला महिन्यातून 2 बारे मारायची तलप आहे लय लोकांना तलबा बघू मारायची तलप पहिल्यांदा जायचं कारण 3 महिन्यातून आमच्या 2दा भांडण झाले मी तिला महिन्यातून 2दा मारतो 2दा जीवन करतो हा काय खोटं म्हणजे बंगाल्याला माझा भाव गेला बांगला देशात जादू शिकायला जादू शिकून आला आणि जादूची काठी आणली आणि मारायच्या टायमाला मला म्हणला बा ही जादूची काठी तू जोड राहू दे बायको चरचर करायला लागली एका झोपडीत खालास करायची आपला राग शांत होत द्यायचा एकदम निवंत व्हायचं आणि मग लगेच मंत्र बोलायची बायको उठून बघायची आता मी लिहिली ना लिहिली तू दोघांना पाहिली आणि मग 3 मध्ये पार असं ना मला कमाल एकूण आठवडा विकून आता किंवा कशी करतो मला आला तो मला तू गेला तू धरकाचा कसा तोड आला तो मला तू गेला तू धरकाचा कसा तोड आला तो मला तू गेला तू धरकाचा कसा तोड 1 2 3 4
कायचं उठल कायचं काय मग आता बाबा घरात गेला होता बाई पुढं आणि उठल मारल्याने बायको कुठं उठन का काय बाय काही जाती नाही हे बघ भाऊ मी तुला सांग. मित्रवादी तू आहे आम्हाला सांगायचं काय वय चहा पाणी केलं नसतं का आम्हाला भाऊजी तुमच्यासाठी चहा लवकर ये एक काम कर बोललं की बघितलं होतं का नाकाडा बोट ठेवून अरे वास येत नव्हता तिचा श्वासोश्वास बंद झाला एक काम कर त्या गाढवाने आपल्याला फसवले ते गाडीचं नाव घेऊच नको पण त्या गाढवाच्या ऐवजी हा. ही काठीले आपल्या फायद्याची कारण तुझी बायको तर तुला फटकीचीच तू मनाचं बोला कडे खरं सर ओ बाबा काय नाही काम होते तुमचे 30,000 घेऊन जा. नाही नका देऊ देऊच नका तुम्हाला द्यावं. एवढी काठी द्या आम्हाला काठीचं नाव घेऊ नका बाबा बाबा तुम्हाला काठी दिली हा. की बायकोनी मला डोक्यावर बसली दोन वाहनाने हाणलं मला समजेल अहो माझी बायको काठी म्हणून तिचा व्यापार करत नाही आपल्या पुढं आपण माझी डोक्याच्या वर गेली ना असं ना रोज मला सकाळ संध्याकाळ 3 टाइम औषध सारखा मला चालू असं? हा फक्त काठी द्या काठी द्या नाही हा बघा काठी गेले म्हणजे माझी बाईक माझ्या डोक्यावर बसून आज मध्ये परत आणून घ्या. लगेच लगेच बरोबर का शेवटी काय मला परत नाही दिली तर मग का नाही देऊन टाकणार देऊन तुमच्या टाकणार बायकावर आले आल्या तुमच्या ताब्यात आले आणि माझी काठी आणून दिली. लगेच आणून देणार द्या बाबा बस बस अहो का पैसे देऊ नका पण ये हा एका झोपाटीच बायको गेली पाहिजे नाही एकच जर दोन झोपाट्या टाकतात तर ती उठणार नाही असं अशी काठी याची काढायची. मोठे मोठे अशी फिरवायची. पुराणी सारखी हा खावत बघून हाणायची इथं हा. याच्या ठोक्यात मेली पाहिजे एका बायको मेली राग शरून द्यायचा लगेच उरफाटी जायची लगेच मंत्र आला तू बोलत तू गेला तू तू 3 वेळा मागायची हे कचा कचा महत्वाचं आहे हे मंत्रच येतो मग सर 3 वेळा म्हणलं 1 2 3 म्हणले की लगेच बायको लय उपकार झाले हो तुमचे. येतो मी तुम्ही कोण आता मी पुण्याचा बामटा आणि नगरचा छाटका मी याला तेच सांगतोय बाबा ओळखी आहे ना प्रत्येक वेळेला आपल्याला घोडाला कसं नाही जातो एक काम करतो मी घरी जातो मी काठी घेऊन पहिली बायको सडकितो मी मारितो तिला जिवंत करीतो आणि मग तुला काठी आणून देतो म्हणजे पहिली काठी तू घेऊन जातो हा तर माझ्या बायकोनी काढते माझा गाव आता वर बाहेर थांबणार करा काय घुसतो असं ना हा. बरोबर एक काम कर तू ही काठी घेऊन जा तुझी बायको वट नेवा आण आणि तुझी बायको वट नेवा आणली तर काठी मला द्यायला तू घाबरू नको तू बिंदास बिंदास एका भाषेचे तुकडे आपण सुखादुखाचं वाटे करी तिच्या आईचं मासार तिच्या आता तिला बोलू दे हा 4 चौघात मुस्कारात हानी ती काय हा आता बघतो तिच्याकडे काय ए काय ये तू बाहेर ये अगं तू बाहेर ये फक्त नवरा आहे का कोण आहे मी तू बाहेर ये फक्त अगं बाहेर तुला प्रेमात म्हणलं बाहेर अरे का आणि आता वाटा करू नको तोंड करू नको तो तोंड केलं मी तुला मारण्याची मारे हे बघ काय आणले काठी काठी असलं त्यांच्या काट्या मोडून चुलीत घालून चहा करून पिले सकाळी तोंड कशी काय येते तू गप्पा तू ऐक ना आणि तुला मारू काय मला मारणार तोंड बघितलं का अक्षर मारणार नाटक करू नको तुला गप सांगतो गप एका शब्दात सांगतो ते बाप्पा तर होऊ नको ते लुगडवर घेऊ नको मला भीती वाटत माझा राग तुला माहिती नाही हा जागातच कसं काय माझं एकट्याला तुला सांगतो तू मरशील माझ्या हाताने हा तू मारणार आईला मारताना आईचं नाव घेते नाही कर नावल्याचं नाव घेता का आईला जागा बघून मरत ती जागा बघून मरत ती वा 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 लय माणसं मारताना बघितली
उषा खाली हात देऊन मारताना पहिली बघितली काही म्हणा बरं का बायको मारलाय मजा वाटते मला एवढं मोकळं साधलं नव्हतं त्याने सांगितलं इकून मारा इकून मग मेली का इकून जिवंत करायची मंत्र सांगितलं काय धर काचा आलं तर मग आधी मेली का बघू ते जनावर नाट्य करायचे बोकांडी बसले तर 3.5 महिने उठायचं कसं कसं करावा होय आहे का ते आत्मा जाताना असं होतं का बायकांचं म्हणून लोकांना ते नवऱ्याच्या बायका उठू केव्हाच काय चढत हे जा सांगायचं याले का नाही तो मारला होता इकून मारले हळू मारलं त्यामुळे ते जिवंत होत आता खरंच मिळाले मंत्र टाकून जिवंत करतो आनंतर म्हणून तुझ्यानंतर धरकाटाकाचा तोड कचाकाचा लय मजा वाटते आनंतर मला तुला धरकाटाकाचा तोड आनंतर मला तुझ्यानंतर अति घ्यायला पहिली त्या आधी तर नवरा आहे अगं प्रपंचाच्या घरात दोघांनी वाटत असतं एक चाक मोडून पण म्हणून सगळे काय झक मारले का चल उठ हे खरंच मिळाले का काय अयो अरे तू मला तुझ्या तू तर का टाकायचं थोडं आता नाही बरं वाटत अरे तू मला तू तर का टाकायचं मित्राचे काय असो त्याला म्हणतो बायको जिवंत होती जोडदार या 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 तुझं काय काम झालं का नाही आणली का नाही बायकोला वटणीवर ना तुझ्या चेहऱ्यावर मला कळायला लागलं बरं का तो बायको वटणीवरच आणलेली दिसते माझं तोंडच तसं आहे असं ना नाही मला तुझ्या तोंडाचा इफेक्ट कळते बरं का जाऊ का जा वर्णवान हा माहिती म्हाताऱ्याला देऊन टाका अरे 2 दिवसात बायको आता जागेवर काची कशी आहे रे 2 दिवसात हा 10 दिवसांनी आपल्याला परत एकत्र यायचं असं ना तू जा आता जा तुझी बायको चांगली तू माझ्या बायकोची चौकशी करू नको तुझी बायको मार तुझा आता जा अरे संसार रे संसार असं ना ते याच्या घरी काहीतरी घडलेलं आहे बरं का म्हणूनच आता जाता संसार करीत गेला पण जाऊ द्या मरू द्या माझ्या बायकोनी मला दम दिला होता का संध्याकाळी 12 वाजेपर्यंत पैसे द्या आणि 12,000 आता पैसे माहितले का पहिली एका टोल्यात खलास करतो तिला अगं विद्या काय पैसे मागायचे का पदर घ्या डोक्यावर अरे वा बायकाची दात मारली लाटण बसली तुली पडत फुकीत फटा बस खाली बस अरे वा बायकोनी नवऱ्याच्या आज्ञेतच राहायचे नवऱ्याच्या आज्ञा मला लुटायची जायचं नसतं चल उठ अरे वा आणि मग ती पैसे द्या 12,000 पैसे काय बापाची पेंडे का बस खाली चल अरे वा नवऱ्याच्या आज्ञेतच राहायचं असतं चल उठ बस खाली तुझी मर्जी काय म्हणतो पैसे पाहिजे का तुला पैशाचं नाव काढायचं नाही आणि जास्त करून तू माझी बायको आहे ना वाढवपणा करायचं नाही तर एका टोल्यात खलास करून टाकील माझ्या नवऱ्याच्या म्हणजे आता नाही तुझं